गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहरी तलावाच्या सांडव्यात मोठं भगदाड पडून पाणी वाहू लागल्याने तलाव फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता। या धोका टाळण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी वेळ न दवडता स्वतः पुढाकार घेत तातडीने स्वखर्चातून मदत पुरवली आहे। कालव्याच्या सांडव्यात खच झाल्याने तलावाचं पाणी परिसरातील सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर, जवळके, तरडगाव या गावाकडे झेपवण्याची शक्यता होती। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या परिस्थितीची माहिती मिळताच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली, पाहणी केली आणि प्रशासनाकडे साधन सामग्री उपलब्ध नसल्याने स्वतःच्या खर्चातून 3 पोकलँड जेसीबी तसेच 1000 गोणी सिमेंटची व्यवस्था करून कामाला सुरुवात केली आहे। तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या तातडीचे दुरुस्तीचे काम सुरू असून पावसाने उघडीप दिल्याबरोबर प्रशासनाच्या मदतीने कायमस्वरूपी दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे। मोहरी, खरडा, जायभाय, वाडी या गावांसाठी पाणी पुरवठ्याचं प्रमुख साधन म्हणजे हाच मोहरी तलाव आहे। त्याचबरोबर खालील गावातील शेतीही याच मोहरीच्या तलावावर अवलंबून आहे। जर हा तलाव फुटला असता तर नागरिकांपुढे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि शेती वसाहतींवर पुराचा मोठा धोका निर्माण झाला असता। त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये। तलाव सुरक्षित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हे काम तातडीने पूर्ण केलं जाईल अशी माहिती लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, जामखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।